ही आहे पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या शेलार मेमानवाडीची जिल्हा परिषदेची शाळा। आज ही शाळा उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचे एक उदाहरण आहे। पण 2019 साली शाळेची भिंत मोडकळीला आली होती। विद्यार्थ्यांना खेळायला ग्राउंड नव्हतं, परिणामी पटसंख्या कमी होऊन 10 वर पोहोचली होती। पण याच काळात अमर खेडेकर धनश्री पासलकर हे शिक्षक दाम्पत्य बदली होऊन या गावात आलं आणि या दोघांनी या शाळेची रूपरेषाच बदलून टाकली। एकीकडे सरकारी शाळांची अवस्था पाहिली तर घटत चाललेली पटसंख्या, मोडकळीला आलेल्या वर्गखोल्या हे चित्र महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी पाहायला मिळतं। पण शेलार मेमानवाडीची शाळा या सगळ्याला अपवाद आहे। इथले विद्यार्थी फाड जर्मन भाषा बोलतात आणि कोडिंगही करतात। आमच्या शाळेची अवस्था म्हणजे अशी होती सुरुवातीला की बंद होते का काय अशा पद्धतीने होती। तर सर आले, सुरुवातीला सरांनी लोकांना विनंती केली की आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं घाला। तर तरुणांना साथ दिली। तरुण मुलांना पटवून दिलं की तुम्हाला जे इंग्लिश मीडियममध्ये भेटतं त्याच्या व्यतिरिक्त मी अजून काही देण्याचा प्रयत्न करेन, तुम्हाला जे तिथं भेटत नाही त्याच्यापेक्षा जास्त मी देण्याचा प्रयत्न करेन। मग लोकांनी, तरुणांनी विचार केला की सरांना एक संधी देऊन पाहूया। मग सरांना त्यांनी आपलं मुलं विद्यार्थी जे इंग्लिश मीडियममध्ये टाकले होते तिथले काढले आणि इथं टाकले। आमची शाळा आहे ना फार मोडकळीला आलेली होती, पण आता हे खेडेकर सर आले ह्याच्यापासून आमच्या गावची एवढी सुधारणा झाली। मेन सर आल्यानंतर आता सर आमच्या मंडळीच्या माहेरचे आहेत आणि सर पहिलेच काय म्हणले, आता तुझी नातवंड आधी शाळेत घाल, काय तुझी नातवंड शाळेत घाल, तुझ्या नातवंडाचं काही नुकसान जर झाली तर त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली। काय कुठे बी मी अष्टपूरला घालीन, मुरुळीला घालीन, ती जबाबदारी माझ्याकडे लागली। काय पण हे शिक्षक आल्यानंतर एक हे बी आमच्या गावची सुधारणा झाली। खेडे मॅडम तर आमची आधीच पहिली होती, काय मॅडम पहिली आमची, त्याच्यानंतर सर खेडेकर सर आल्या तर अजूनच सुधारणा झाली की इतकी काळ्या पलट झाली की सांगायसारखी सोयी नाही। त्यांनी जेव्हा या शाळेमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवला त्यावेळेस खरोखर शाळेची खूप दैनंदिन अवस्था होती। त्यानंतर मग हळूहळू शाळेची शाळेची सुधारणा होत गेली। त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन शिक्षणाविषयी माहिती दिली। पालकांना त्यांची मुलं आपल्या ह्या शाळेत, प्राथमिक शाळेत घालण्यासाठी खूप उत्साहित केलं आणि स्टार्टिंगला खूप कमी मुलं आली। नंतर मग काही दिवसांनी त्या मुलांची प्रगती पाहून इंग्लिश मीडियमला जी मुलं शिकवत होती ते मुलांनी, त्या आई बाप्पांनी सुद्धा आपली मुलं ह्या शाळेत घातली। मग सर म्हणाले की आपण आता जायचं डायरेक्ट गावामध्ये। ढोल घेतला आणि जी मुलं होती 10 त्यांना घेऊन सर गावात गेले आणि पालकांना सांगितलं की आम्ही दोघे इथे आलेलो आहोत, तुम्हाला इंग्लिश मीडियम मधनं जे काही मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मी देण्याचा प्रयत्न करेल। तुम्ही फक्त काही दिवस, अगदी 1 महिना माझ्याकडे मुलं द्या, तुम्हाला बदल नाही दिसला तर तुम्ही दाखले घेऊन जाऊ शकता। तर लोकांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला आणि मुलं इथे दाखल झाली। पालकांना मुलांमध्ये बदल दिसायला लागला, त्याच्यामुळे मग आमची संख्या वाढत गेली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलार मेमानवाडी ही ऍक्च्युली शेलार मेमानवाडी फार छोटस वाडी आहे मेरवडी गावातली। या ठिकाणी 2019 साली फक्त 10च पट होता आणि काही दिवसातच शाळा बंद होईल असं वाटत होतं। परंतु एक ऊर्जा किंवा काहीतरी माझं या शाळेशी नातं असेल कदाचित, त्याच्यामुळे मी लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन गावात जाऊन पालकांशी बोललो आणि एक आठवड्याभरातच 32 पट झाला होता मॅडम। एक 2-3 दिवसातच लोकांना सांगितलं की तुम्हाला जे काही कमी पडतंय ते आम्ही पूर्ण करून देऊ। कोणती आणि एक अध्यापन पद्धती अशी वापरू की तुम्हाला कोणत्याच, म्हणजे तुम्ही कशाशी स्पर्धा केली, कोणत्याही इंग्लिश मीडियमशी स्पर्धा केली तरी तुम्हाला रिझल्ट आमचा चांगलाच मिळेल। मग लोकांनी त्या विश्वासावर आमच्याकडे मुले टाकली। आम्ही मग वेगवेगळे उपक्रम आयोजित केले। गुरुजींनी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणलं खरं, पण आता प्रश्न होता भौतिक सुविधांचा। शाळेची इमारत मोडकळीला आली होती, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस नव्हते। मग खेडेकर गुरुजींनी या सगळ्या समस्या गावकऱ्यांसमोर मांडल्या आणि गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शाळेसाठी आपलं योगदान दिलं। योगायोगाने आम्हाला एक दिवशी बोलवलं
तर अक्षरशः आम्हाला बसायला पण वर्ग तर नाही, खुर्ची पण नव्हती, अशी परिस्थिती. मग थोडंसं आम्हालाही वाटलं आपण समाजात त्या 4 ठिकाणी व्यवसाय करतो, उद्योग व्यवसाय उभा करतो, 4 सामाजिक संस्थांना मदत करतो, तर आपण आपलं थोडं योगदान या शाळेसाठी द्यावं. मग त्या भूमिकेतनं आणि ह्या नवरा बायकोच्या मेहनतीनं, अपार मेहनतीनं खरं तर आज ही 20 पटाची शाळा 160 पटावर येऊन पोचली आणि खूप सुंदर रूप इथं उभं राहिलं, तुम्ही पाहिलं असेल. इथं अक्षरशः 2019ला मुलांना बसायला पण वर्ग नव्हते, ना बेंच नव्हत्या, ना त्यांना पुढं बोर्ड नव्हते. भौतिक सुविधेचा खूपच अभाव होता आणि असं वाटत होतं की जर ते 1 वर्ष 2 वर्ष जर ते काम नसतं केलं तर शाळा बंदही पडली असती. पण आज या सगळ्यांच्या संकल्पनेतून शिक्षक असतील, परत गावकरी असतील, आमचे पालक लोक असतील, या सगळ्यांच्या एकत्रितनं करणाने किंवा त्याच्या सगळ्याच्या एकोप्याने आज इतकं सुंदर रूप शाळेचं उभं राहिलंय. आज एवढा मोठा पट झालाय, आज सगळे 4 वर्ग चांगले सुशोभित वर्ग तयार झालेले आहेत. ग्रामपंचायततर्फे मदत सरांची रिक्वायरमेंट असेल, शाळेची जी रिक्वायरमेंट असेल ती पूर्ण करतो. जिल्हा परिषद आणि कोणत्या निधीतून शाळेच्या खोल्यांसाठी प्रयत्न करतो. ग्रामपंचायततर्फे आम्ही स्टेज आत्ताच दिलेलं आहे शाळेला. हे सगळं जे उभं राहिलंय ते लोकांच्या संपर्कातूनच उभं राहिलंय. या ठिकाणी LB कुंजीर साहेबांनी आम्हाला 2 खोल्या, टॉयलेट दिल्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेकडून आल्या, त्याच्यामुळे ही जवळजवळ 60-70 लाखाची इमारत उभी राहिली. आणि 1-2-3 वर्षातच आम्ही अजून एक मजला बांधून आणि पुढे छान भव्य ग्राउंड करून लोकांच्या माध्यमातूनच हे शक्य होणार आहे. या ठिकाणी ही जमीन जी आहे ती सुद्धा 16 गुंठे जमीन लोकांनी आता 2020 साली शाळेच्या नावावर करून दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी लोकसंपर्क खूप आहे. आपल्या शाळेत कोणताही विद्यार्थी कोणत्याही इयत्तेत आला तरी सर्वप्रथम आपण याद्वारे त्याची एक छोटीशी पूर्व तपासणी करतो, जेणेकरून त्यांना मुळाक्षरांची किती ओळख आहे, त्याचा अभ्यास कुठपर्यंत आहे हे लक्षात येतं. आणि मग तो ज्या टप्प्यापर्यंत आहे तिथून पुढे त्याचा सराव होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर ह्याचा उपयोग पहिलीच्या मुलांना खूप होतो. तर आम्ही अशा प्रकारे सगळी मुळाक्षरं ते पण क्रमाने न लावता घेतलेली आहेत. म्हणजे मुलं अ पासून न्य पर्यंत सरळ सरळ म्हणतात, 1 to 100 सरळ सरळ म्हणतात, पण मधली आदली अक्षरं, मधले आदले नंबर जेव्हा विचारतात तेव्हा ते कन्फ्युज होतात. तर मग अशा प्रकारे आपण क्रमाने न घेता अशी अक्षरं घेतलेली आहेत. मग जी अक्षरं आली नाही त्याला गोल केला जातो. त्याच्यानंतर मग प्रत्येक वीकमध्ये एकदा वीकेंडला पाहिलं जातं की काय प्रगती झाली नवीन अक्षरं शिकवल्यानंतर. मग काही मुलांना आधी ते काहीच येत नव्हतं, मग ही अक्षरं ती शिकली. मी इथं जवळजवळ 10 महिने 9 ते 10 महिने झालं या शाळेमध्ये रुजू झालो. ज्यावेळेस मी तर पहिल्यांदा शाळा पाहायला आलो त्यावेळेस म्हणजे असं पहिल्यांदा असं होतं की बाबा शिक्षक कमी वगैरे आहेत, मग नव्या जोमाने काम करावं लागल. इथं आल्यानंतर आमचे म्हणजे जवळचे मित्रासारखे शिक्षक भेटले. मग त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेणं आणि एक भावासारखं सांगणं. जिथं चुकून आता माझा पहिलाच म्हणजे पहिली शाळा आहे माझी ही, मग एकदमच तिथं 2-2 वर्ग सांभाळावं लागले. मग 2 वर्ग सांभाळत आणि थोडंसं मला जर थोडं हे व्हायचं, मग सर सांगायचे कसं मॅनेजमेंट करायचं किंवा दोन्ही वर्गाचं अध्यापन कसं करायचं हे सरांनी मला वेळोवेळी सांगितलं. या ठिकाणी फक्त मॅडम 1ली ते 4थी पर्यंत शाळा होती. आम्ही 5वीची मान्यता मंत्रालयातून आणली, कारण त्यावेळेस 2019चा GR तसा होता. 35 विद्यार्थी 5वीला त्यावेळेस लागत होते. कोरोनाच्या काळात देखील आम्ही पालकांच्या घरी जाऊन विद्यार्थी त्यावेळेस गोळा केले आणि या ठिकाणी 5वी, 6वी, 7वी चे वर्ग तयार केले. आणि मुलांना मग एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं जे 21व्या शतकातलं कौशल्य आहेत, जसे की कोडिंग असतील, वेबसाईट प्लॅनिंग असेल, त्याच पद्धतीने क्रिटिकल थिंकिंग असेल, या ज्या संकल्पना आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना समजल्या पाहिजेत. वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस असतील, म्हणजे बाहेरच्या ज्या शाळा आहेत तिथे काय चालतं, शिवाय बाहेरच्या देशात काय चालतं, हे शिक्षण या ठिकाणी मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यासाठी काही ऑलिम्पिक गेम्स आहेत आर्चरी सारखे, ते सुद्धा आमच्या शाळेत आम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि जरी आम्ही 3 शिक्षक असलो आणि 7 वर्ग असले तरी आमच्या टीचिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या टीचिंग मेथड्स वापरून विद्यार्थ्यांना जास्त कॉन्फिडंट करून आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देतो. जिल्हा परिषदची शाळा म्हटलं की आपल्या समोर एक टिपिकल चित्र उभं राहतं, वर्गांमध्ये बसलेले विद्यार्थी आणि त्यांच्या समोर शिकवणारे शिक्षक. पण या पलीकडे जात मेमानवाडीच्या शाळेमध्ये मात्र वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यातलाच हा एक उपक्रम म्हणजे कोडिंग. काय करतात तुम्ही आता इथं? स्क्रॅच व्हिडिओ करतात. तुम्ही बनवलंय हा? हो. कसं बनवलं सांगा मला जरा. आम्ही स्क्रॅच ॲप मध्ये गेलो, नंतर इव्हेंट मध्ये गेलो, इव्हेंट क्लिक इथे घेतले आणि नंतर
लुक्स मध्ये गेलो. तिथून स्विच कॉस्ट्युम बेन डी म्हणजे इथं जे खेळतात पोरं त्यातला बेन डी इथं ह्यो बेन ए हा बेन डी तिथं म्हणून तो इथं घेतला आणि तिथं बेन बी केला. बेन बी हा तिथं इथं ठेवला. मग तिथं इथं जाऊन ब्रॉडकास्ट मध्ये गेलो आम्ही. बॉल म्हणजे बॉल स्टार्ट करायसाठी तिथं जायला गेलो. तिथं गेलो स्टार्ट. असते इथून अडवला. बर, हे कोणी शिकवलं तुला असं बनवायला? सरांनी सरांनी मॅडम शिकवलं. किती दिवस लागले तुला शिकायला? महिनाभर लागला. येतो आता चांगलं? अजून काय काय शिकवतात तुम्हाला शाळेत? स्क्रॅच, परत आर्डिनो प्रोजेक्ट. हे मी एक सिरीज सारखं बनवलं होतं. तर हा त्याचा सेकंड एपिसोड आहे की ह्यांना स्पेस मध्ये जायचं असतं. तुम्ही काय बनवलं ते सांगा आधी. आता आम्ही बाउल ते कॅच करणार, मग इथं आपला स्कोअर वाढणार. गेम बनवली. कशी बनवली गेम? ते ऍपल साठी ना तो खाली जाऊन वरती येणार ह्यासाठी कोड वापरतोय आणि कोड्स हे कोड्स त्याचे. आणि बाउल आपल्याला हलवा यावा, त्या बाउलला टच झाल्यावर आपला स्कोअर वाढवावा म्हणून आपल्याला इथं बाउलला पण हे टाकावं लागतं. इथं हे स्कोअरचा स्प्राईट टाकल्यामुळं तर तिथं स्कोअर वाढतो. आणि इथं बाउल बाउलला टच झाल्यावर ते आपलं स्कोअर वाढणार. तर ते खेळतो असं. ते टच झाल्यावर त्याचा स्कोअर वाढतो. जेव्हा हा आहे सेन्सर, जेव्हा हा असं सेन्स करतो. कुंडीला पाणी असतं त्यावेळेस पाणी घेत नाही, पण तो जर ड्राय झाला, सेन्सर जर ड्राय झाला, म्हणजे आपण वरती घेऊ इथं या ठिकाणी समजण्यासाठी, कुंडी नाहीये तर पाणी ऑटोमॅटिकली स्टार्ट होतं. आणि त्याच्यावर तुम्ही स्टार्ट घेतल्यानंतर ह्या कुंडीत आता पाणी टाकते. त्यात थोडंसं सांडू दे. हा ओके, ऑटोमॅटिकली ते बंद झालं. आता ज्यावेळेस ती ड्राय होईल ते ऑटोमॅटिकली चालू होईल. एक आर्डिनो घेतलाय, रिले मॉडेल, सेन्सर, सॉइल सेन्सर एक आहे, बॅटरी आणि पंप. तर जेव्हा आपण हे अॅनालॉग इथे आपण व्हेरिएबल्स घेतलेत, जेव्हा आर्डिनो स्टार्ट होणार तर व्हेरिएबल मॉइस्चर सेन्सर 0ला सेट होणार. सेट पंप पिन घेतली, ती रीड डिजिटल पिन 8 करणार. ही डिजिटल 8 पिन आहे, ती जे रिले मॉडेलला आपण इनला कनेक्ट केलेली, ती पंपला ऑर्डर देते, म्हणजे ऑर्डर देण्याचं काम करते, ती रीड करते 8 पिन. आणि सेट ड्राय थ्रेशोल्ड हा 700ला आपण सेट केलेला आहे. म्हणजे 700च्या खाली जर म्हणजे हे झालं, म्हणजे कोरडी माती झाली की ते पाणी घेणार. आज आम्ही कोडिंग शिकवतोय, वेबसाईट डेव्हलपमेंट शिकवतोय, म्हणजे जे इंजिनिअरिंगला विषय शिकवले जातात ते आमची 5वी 6वीची मुलं या ठिकाणी शिकतायत. आणि फक्त शिकतच नाहीत, तर गेल्या वर्षीच महाराष्ट्रात आमचा 3य क्रमांक आलेला आहे. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. स्काय इज द लिमिट अशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मर्यादा ठेवल्या नाहीत. विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढत राहावं म्हणून अवकाशातल्या वस्तूंचं सुद्धा ज्ञान व्हावं म्हणून आता आमच्या इयत्ता 7वीच्या बॅचने आम्हाला हा टेलिस्कोप या ठिकाणी दिलेला आहे. याच्यातून आपण वेगवेगळी ग्रहण, आताच आम्ही मागे उल्कापाताचं जे दृश्य आहे ते याच्यातून पाहिलं. आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना जे ग्रह गोल आहेत आणि ते जे आपल्या ज्ञानाच्या पलीकडे असतं, आकलना पलीकडे असतं, ते याच्यातून सोपं वाटणार आहे. त्याच्यामुळे आम्ही या वस्तूंचा सुद्धा आमच्या शाळेत समावेश केलेला आहे, जेणेकरून आमचे विद्यार्थी कशातच मागे राहू नयेत. इथली ग्रामपंचायत मिरवडी आहे, ती सुद्धा आम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करते. प्रत्येक वर्गात आपण पाहताय या ठिकाणी टीव्ही लागलेले आहेत, त्याचा वापर सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो. आणि वर्गरचना सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण केलेली आहे. बाहेर जाऊन जर आपण परिसर बघितला तर या ठिकाणी आम्ही सगळ्या सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक ठिकाणी आपण CCTV घेतलेले आहेत. या ठिकाणी आत पण CCTV आहे तिथं, आणि तो माझ्या मोबाईलमध्ये दिसतो. त्याच पद्धतीने इथं वायफायची सुविधा ग्रामस्थांच्या माध्यमातून केलेली आहे.
हे शिक्षण देणं किंवा एक शिक्षक आम्ही पॅशन समजतो की अशा पद्धतीने शिकवायचं, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपण बघतो त्या आपल्या शाळेत इंट्रोड्यूस करायच्या. मग हे करताना अजिबात वेळेचा विचार करायचा नाही. जे काय होईल म्हणजे आपलं जे टार्गेट आहे ते पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही दोघं एकत्र एका शाळेमध्ये आहात आणि तुमची मुलगी पण इथे शिकते स्पृहा. तिला इकडे इंग्लिश मिडियम मधून काढून तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत तुमच्याच आणलं. जसं आम्ही आधी सगळ्यात महत्वाचा पहिला विचार होता की विद्यार्थ्याला शाळा जवळ पाहिजे, म्हणजे त्याचा प्रवासामध्ये वेळ गेला नाही पाहिजे. जसं आता आपण पाहतो की इंग्लिश मिडियमच्या शाळेत जायचंय, बसनी प्रवास आहे, एका गाडीमध्ये खूप मुलं कोंबली जातात, मग त्यांची मानसिक शारीरिक स्थिती ठीक राहत नाही, खूप लवकर उठावं लागतं कारण शाळा लांब अंतरावर असते. तर या दृष्टीने आम्ही आमच्या मुलींना आमच्या घराच्या जवळची शाळा केली होती की 5 मिनिटाच्या अंतरावर त्या जातील. पण नंतर असं लक्षात आलं की जेवढ्या संधी आपण जिल्हा परिषद मध्ये त्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळतोय, वेगवेगळ्या स्पर्धांच्या संधी मिळत आहेत की जेणेकरून मुलं आयुष्यातले ह्या स्पर्धा फेस करू शकतील, तो आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा, हे आम्हाला त्या मुलीच्या शाळेमध्ये एवढा अनुभवता नाही आलं. मग आम्ही विचार केला जर आपण आपल्या मुलांना हे देऊ शकतो तर आपण सुद्धा जर आपली मुलगी इथे टाकली तर एक आदर्शही निर्माण होईल की बाबा लोक आपल्यावर विश्वास दाखवत आहेत तर आम्ही सुद्धा दाखवतो की आम्ही आमच्या मुलीला इथे आणले कारण आम्ही तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय, कुठेही मुलांचं तुमचं नुकसान होणार नाहीये म्हणून आम्ही आमच्या मुलीला इथे आणलेले आहे. त्याच्यामुळे कसं होतं, जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धा असतील, हॅकेथॉनच्या स्पर्धा असतील किंवा आता सर जसे सांगतायत नासाच्या स्पर्धा, हे केवळ जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी त्यांनी योजना आखलेली आहे. तर मग एवढी चांगली संधी आपण सोडू नये आणि एक नवीन आदर्श निर्माण होईल म्हणून आम्ही या मुलीला इथे टाकलेलं आहे. मी आधी पुण्यात होते स्कूलमध्ये, आता मी माझ्या मम्मी पप्पांसोबत या स्कूलमध्ये येते आणि इथे मला खूप सारे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, नवीन लँग्वेजेस मिळाले शिकायला. मग इथे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज असतात जे बाकीच्या स्कूलमध्ये नाही मिळत आणि मला स्कूल खूप, इथले सगळे लोक, इथले सगळे माझे फ्रेंड्स खूप चांगले आहेत, मला ही स्कूल खूप जास्त आवडते. आणि नासाला जायची तयारी पण सुरू आहे आमची, एक एक्झाम झाली आहे, आता सेकंड एक्झाम आहे. ज्या ठिकाणी पटसंख्या जास्त आहे परंतु शिक्षकांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी प्रत्येक मुलापर्यंत पोहोचता यावं, प्रत्येक मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी काही उपक्रम राबवले जातात. त्यातील एक पीअर लर्निंग असा एक उपक्रम आहे ज्यामध्ये अभ्यासामध्ये प्रगती केलेला विद्यार्थी आणि थोडासा मागे राहिलेला विद्यार्थी यांची जोडी बनवली जाते, जेणेकरून ज्या प्रत्येक संख्या कमी असल्यामुळे शिक्षकांची विद्यार्थ्यांपर्यंत वैयक्तिकरित्या जर पोहोचता नाही आलं तर मुलांना फावल्या वेळामध्ये या वेळेचा उपयोग करून त्या मुलांचं प्रगती करावी याच्यासाठी प्रयत्न केला जातो. तर याच्यामध्ये काय केलं जातं की जो मुलगा अभ्यासामध्ये पुढे आहे तो इतर मुलांची सराव घेत असतो. जर कोणी वाचनामध्ये मागे, लिखाणामध्ये मागे, तर त्यांचा सराव होतो या मुलांच्या मदतीने. तर आम्ही काय केलेलं आहे की प्रत्येक इयत्तेतले असे ग्रुप लीडर बनवलेले आहेत. त्या ग्रुप लीडरकडे प्रत्येक इयत्तेतली काही मुलं ग्रुपमध्ये दिलेली आहेत. तर ग्रुप लीडर त्या मुलांचा कोणता भाग कच्चा आहे किंवा काय होतं की काही मुलं ही बुजरी असतात, ती प्रत्येक वेळी शिक्षकाशी बोलतीलच असं नाही, पण आपल्या समवयस्क विद्यार्थ्यांबरोबर, मित्रांबरोबर ती मोकळी होतात. मग त्यांच्या अभ्यासातल्या काही अडचणी आहेत का, ते का मागे राहतायत, याचा शोध घेणं सोपं जातं आणि मुलं आपल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये मन मोकळेपणाने बोलून आपल्या अभ्यासातल्या अडचणी पूर्ण करतात. पूर्वी आसपास चांगली शाळा नसल्यामुळं पालकांनी आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये पाठवलं होतं. मात्र खेडेकर दाम्पत्य आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे बदल झाले त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचं देखील मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ऍडमिशन झालं. दोन्ही मुली आहेत या शाळेमध्ये आहे. आम्ही प्रथम पहिलीमध्ये अष्टापूर फाट्यावर शाळेला होती मुलगी, त्यानंतर ना हे सर इथे आल्यानंतर मग आम्ही इथेच प्रवेश घेतला. मी एक पालक आहे, माझी मुलगी इयत्ता पहिलीमध्ये अनुष्का महेंद्र गावडे शिकते. ती पहिली इंग्लिश मिडियमला होती, सिनियर KG ज्युनियर KG पर्यंत. पण मला तिथं ती जे एवढी पाहिजे तेवढी प्रगती तिच्यामध्ये दिसली नाही जेव्हा ती इंग्लिश मिडियममध्ये होती. त्यानंतर माझे मामा आहेत सोमनाथ ढवळे, ह्यांनी मला सजेस्ट केलं की मेमनवाडीची शाळा छान आहे, तू एकदा ट्राय कर, तिथं तिला टाक, तिची प्रगती बघ, तिथं योग्य वाटतं का बघ तुला. आणि मी टाकली तिला शाळेमध्ये मामांच्या सांगण्यावरून आणि
तिला इथं टाकल्यापासून तिच्यामध्ये एवढी प्रगती आहे ना की ती स्वतः कॉन्फिडेंटली अभ्यास करायला, मम्मा माझा अभ्यास घे, मला हे लर्न करून घे, मला हे पाठ करून घे. आणि सरांनी एक असं स्टार मंथ म्हणून एक त्यांची हे आहे प्रकल्प असं आहे की त्यामध्ये की मुलांना स्टार देतात, एखादी छान गोष्ट केली ना की ते, मग त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स वाढतोय की नाही का मम्मा की ही गोष्ट केली ना की मला स्टार भेटेन असं मॅम म्हणल्या, मग हे मी करणार आहे आणि मला स्टार पाहिजे. एवढ्या आनंदाने ती आणि एकदम असं बर्डन नाही तिच्यावर की नाही का अभ्यास केलाच पाहिजे किंवा अभ्यास करताना तिचा असं मूड नाही असं कधीच होत नाही. ती स्वतःहून अभ्यासाला बसते, स्वतः अभ्यास करते. आणि महिन्यात झालं शाळा चालू होऊन, काही जास्त दिवस झालेले नाही, ती पूर्ण मराठी वाचायला लागली, शब्दांची पूर्ण ओळख झाली आहे तिला. आणि पाठांतर पण खूप छान आहे तिचं, शिवगर्जना पाठ आहे तिला, आता पहिलीत आहे तर. आणि मागे भाषण वगैरे, स्टेज कॉन्फिडन्स वाढलाय तिचा. आणि ती स्वतः मला म्हणते की मम्मा त्या शाळेपेक्षा मला ही शाळा खूप छान वाटते, कारण इथं खेळ पण घेतात, अभ्यास पण घेतात आणि मॅम पण खूप छान आहे तिथे. हे तुझं अक्षर आहे, एवढं सुंदर लिहिता येतं तुला? कसं शिकलीस? कसं लिहिताना शिकली? कोण शिकवतं तुला? मम्मी शिकवते. शाळेत कोण शिकवतं? गावातल्या भरपूर लोकांची मुलं इंग्लिश मिडियमला होती. आमची इच्छा होती की आमची मुलं जिल्हा परिषदला शिकवायची. ज्यावेळेस आमची मुलं आम्ही अंगणवाडीची सोय नव्हती आमची, म्हणून आम्ही सिनियर केजी ज्युनियर केजीला इंग्लिश मिडियमला पाठवली होती. म्हणजे आमचं हे निश्चित होतं की पहिलीला आल्यावरती मुलगा इथंच टाकायचा. पण छोट्या वर्गांसाठी आम्ही नर्सरी युकेजी साठी आम्ही इंग्लिश मिडियमला टाकली होती. त्यावेळेस तिकडचं शिक्षण आणि हे शिक्षण, या शिक्षणातलं खूप तफावत होती. तिकडे फक्त घोकंपट्टी, मुलांना सकाळी पहाटे 6ला उठणं, बसचा प्रवास, ह्या गोष्टी आम्हाला नको होत्या. इकडे आलं की असं असतं की 10वी पर्यंत मुलांना मनसोक्त खेळू दिलं पाहिजे, असा आमचा विचार आहे. प्राचीन गणितीय पद्धत अबॅकस देखील विद्यार्थ्यांना अवगत आहे. अबॅकस मध्ये एक स्लेट असते, त्या स्लेट आपल्या डोळ्यासमोर घ्यायची आणि त्यात स्लेट मध्ये खाली 4 बीड्स असतात, वरती 1 बीड्स असतं. वरचा 1 बीड्स म्हणजे 5चा बीड्स आणि खाली 4 बीड्स असतात. म्हणजे आपण 5चा टेबल असतो तो वरच्या बीड वरून करू शकतो आणि बाकीचे ऍडिशन आपण खाली करू शकतो. 5 110 165 220. स्लेट असते ते आपल्या डोळ्यासमोर धरायची आणि वरचे बीड्स 5चे आणि खाली 4 बीड्स असतात ते 1-1चे. आणि त्यासाठी +1 करण्यासाठी एक फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला यूज केला की आपोआप ते ऍड होतं आणि आपल्याला ते डोळ्यासमोर धरून ते बघायचं. हे आपल्याला ते ध्यानात ठेवायचं असतं. आन्सर काय, आन्सर मध्ये जो टेबल आहे ते टेबल परत ऍड करत जायचा आणि जेव्हा ते 10 पाशी येऊन थांबेल तेव्हा स्टॉप करायचा. कोणाचे प्रकार, कोणाचे किती प्रकार आहेत? लघुकोन, शाळेची शिक्षण पद्धती आणि राबवले जाणारे उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेचा लळा लागलाय. कोण शाळेत यायला मज्जा येते का? सुट्टी असल्यावर भारी वाटते? शाळेत यायला मज्जा वाटते. कसं काय बरं? का बरं शाळेत वाटतं? घरी असलं कंटाळा येतं, घरी बसून आणि शाळेत आल्यावर काहीतरी करायला भेटतं. शाळेत मित्र सुद्धा खूप असतात. कोण कोण मित्र आहे तुझा? सुदर्शन, मेघराज, आमच्या वर्गातली सगळी मुलं. खेडेकर दाम्पत्याच्या रूपाने जादूगारच आमच्या गावात आला आणि शाळेचं पूर्ण रूपच बदलून टाकल्याचं गावकरी सांगतात. एखादा जादूगार येतो तो चमत्कार दाखवतो, त्याप्रमाणे सरांनी त्यांची एक नाही का अध्ययनाची कला दाखवली, लोकांना पटवून दिलं की खरंच मी तुम्हाला त्या शाळांपेक्षा जास्त तुम्हाला एक इनपुट मी देऊ शकतो. इथं लय आसमान बदलला. रोल मॉडेल म्हणून आवाबेवाडीची शाळा हे करतो. आणि जसं त्या शाळेत की वारे सरांनी खूप त्यांच्या म्हणजे चढावड, आताच्या वाईट काळ सुद्धा त्यांचे ग्रामस्थ हे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले, तसे आमच्या सरांच्या पाठीमागे पण आमचे सगळे गावकरी सगळे उभे आहेत. आणि सेम दुसरे वारे सरच एक आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी एक देवच आमचे सर आणि मॅडम आहेत. आमच्या या गावासाठी आणि या शाळेसाठी खेडेकर सर देव माणूसच ठरले म्हणावं लागेल. शाळेच्या शिक्षणाचा दर्जा तर सुधारला, मात्र आता शाळेला गरज आहे ती शिक्षकांची.
ते आम्ही बरेच दिवस प्रयत्न करतोय की आम्हाला शिक्षक मिळावेत. आम्ही तिघच या ठिकाणी जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत आणि आमच्यासारखे अजून 3 या ठिकाणी येणं अपेक्षित आहे म्हणजे संच मान्यतेनुसार. परंतु बरेच दिवस झालं शासनाच्या काही अडचणी असतील परंतु शिक्षक येत नाहीत. शिक्षक लवकरात लवकर शाळेत मिळावेत ही शासनाकडून अपेक्षा आहे. कारण आम्हाला जे उपक्रम राबवायचे त्याच्यासाठी ह्युमॅन पॉवर लागणार आहे आणि ती मिळणं फार गरजेची आहे. मेन गोष्ट म्हणजे आमच्या शाळेत शिक्षकांची गरज आहे. खेडेकर दाम्पत्य इतकं म्हणजे स्वतःची मुलं असल्यासारखं आमच्या मुलांसाठी करतात. प्लस आता लोंढे सर पण आले, त्यांचा पण आधार त्यांना आहे. पण अजूनही 2-3 शिक्षकांची आमच्या शाळेला गरज आहे. मेन ती गोष्ट आहे आणि ती गोष्ट झाली की आमच्या शाळेत सगळं पूर्ण झाल्यासारखं आहे. थोडंसं आम्हाला अजूनही जिल्हा परिषदेकडून पाहिजे तेवढं मदत होत नाहीये. आज 7 वर्ग आहेत, आमचे 60 मुलं शिकतात परंतु आजही 3 शिक्षक फक्त आम्हाला आहेत. खरं तर 7 शिक्षक, एक मुख्याध्यापक, पूर्ण वेळ काम करणारे एवढी यंत्रणा आमच्यासाठी पाहिजे. आता भौतिक सुविधा आम्ही आमच्या स्वखर्चाने निर्माण करून देऊ शकतो, ते आम्ही जिल्हा परिषदेला मागणार नाही. परंतु शिक्षक देण्याचं काम खरं तर जिल्हा परिषदेचं आहे. त्या व्यवस्थेने जर आम्हाला ही मदत केली तर ही शाळा महाराष्ट्रातली टॉपची शाळा करण्याचं आमचं गावकऱ्यांचं मानस आहे. तर यामध्ये काम करत असताना जर सुरुवातीच्या काळात आम्हाला वर्ग बसायला नव्हते तर भौतिक सुविधा आणि 1-2 वर्ग बांधून देण्याचं काम आमचे LB कुंजीर साहेब आहेत तिथं, त्यांनी दिले. जिल्हा परिषदेने 1-2 वर्ग दिले आणि सार्वजनिक खर्चातून ज्यावेळेस आम्ही इथं शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन भरवतो किंवा त्यांचे गॅदरिंग असतात, त्यांची स्पर्धा असतील, अशा वेळेस पालक लोक मदत करतात. त्यावेळेस लाख 2-2 लाख रुपये फंड निर्माण करून मग त्या भौतिक सुविधेला ते पैसे पुरवले जातात. या अशा संकल्पनेतून हे काम चालू आहे. परंतु माझ्या सरकारी यंत्रणेला पण एक विनंती आहे की आपल्या माध्यमातून जर मदत मिळाली तर ही शाळा अशी गुणवत्तेची होईल की ह्या शाळेच्या धर्तीवर आपल्याला तालुक्यात, जिल्ह्यात अशा अनेक शाळा उभ्या करता येतील. सगळ्यात पहिल्यांदा तर आम्हाला अजून एक इमारत व्हावी जेणेकरून प्रशस्त वर्ग होतील आणि मुलांना आमच्या ग्राउंड कमी आहे. तर मग वेगवेगळ्या स्पर्धांच्या वेळी आम्हाला समोरचं शेत रिक्वेस्ट करायला लागते, ते लोक सहकार्य करतात. तर मग आम्हाला ग्राउंड पूर्ण व्हावं असं वाटतं. जर ह्या इमारत डिमॉलिश झाली आणि वरती जर वर्ग झाले तर आम्हाला ग्राउंड उपलब्ध होईल. आणि जसं सरांनी सांगितलं की मॅन पॉवर पाहिजे. पटसंख्या वाढल्यामुळे काय होतंय की एक व्यक्ती प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याचा तर आम्ही काटेकोर प्रयत्न करतोय पण कुठेतरी कमतरता जाणवते. मग असं जर शिक्षक असतील आम्हाला मदतीला तर आम्ही अजून जोमाने जास्त काम करू शकतो. शिक्षक भरती व्हायला हवी. बरोबर. मुलांना जवळ घेतलं की मुलं शिकतात याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जवळ म्हणजे शिक्षकांनी गोंजारलं आणि वा तू किती हुशार आहेस, किती छान काढलंय तू, असं एक वाक्य त्याला आठवडाभर अजून एनर्जी देत असत. आणि मी त्यावेळेस कौतुक फार वापरतो. विद्यार्थ्यांना कौतुक केलं की ते दुप्पट वेगाने शिकतात. जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या मुलांना सर्वोत्तम प्लॅटफॉर्म देतात. उदाहरणार्थ आता बघा, मुलांना नासाची परीक्षा म्हणजे नासाला जाण्यासाठी संधी ते इतर देऊ नाही शकत. म्हणजे आपण जरी अमेरिकेला फिरायला गेलो तरी नासात कोण आपल्याला एंट्री नाही देणार. बरोबर. पण या ठिकाणी नासात तुम्ही जर 3 परीक्षा उत्तीर्ण झाला तर तुम्हाला नासाला जाण्याची संधी, इस्रोला जाण्याची संधी, म्हणजे ह्या ज्या अपॉर्च्युनिटी मिळतात त्या जिल्हा परिषदेत मिळतात. जिल्हा परिषद मध्ये जे शिक्षण आहे आपणही तिथूनच शिकून पुढे आलोय. इंग्लिश मीडियम मध्ये फक्त नाही का मुलांचं एक मानसिक असं नाही का फक्त की शिक्षक, शाळा आहे, हे आहे, म्हणजे त्यांचं नाही का खेळणं, बागडणं हे सगळं मुलं विसरले. म्हणजे जिल्हा परिषद मध्ये मला तर सगळ्या पालकांना असं सांगा वाटतं की तुम्ही 100% 101% मुलांना जिल्हा परिषद मध्ये शाळेला टाका. मी माझ्या मुलीवरून सांगते की आम जॉईंट फॅमिली आहे. आमच्या घरात सगळ्यांची इच्छा होती की आमची मुलं जिल्हा परिषदला, पहिल्यापासून भरपूर लोक, गावातल्या भरपूर लोकांची मुलं इंग्लिश मिडियमला होती. आमची इच्छा होती की आमची मुलं जिल्हा परिषदला शिकवायची. ज्यावेळेस आमची मुलं, आम्ही अंगणवाडीची सोय नव्हती आमची, म्हणून आम्ही सिनियर KG, ज्युनियर KG ला इंग्लिश मिडियमला पाठवली होती. म्हणजे आमचं हे निश्चित होतं की पहिलीला आल्यावरती मुलगा इथंच टाकायचा. पण छोट्या वर्गांसाठी आम्ही नर्सरी UKG साठी आम्ही इंग्लिश मिडियमला टाकली होती. त्यावेळेस तिकडचं शिक्षण आणि हे शिक्षण, या शिक्षणातलं खूप तफावत होती. तिकडे फक्त घोकंपट्टी, मुलांना सकाळी पहाटे 6ला उठणं, बसचा प्रवास, ह्या गोष्टी आम्हाला नको होत्या. इकडे आलं की असं असतं की 10वी पर्यंत मुलांना मनसोक्त खेळू दिलं पाहिजे, असं आमचा विचार आहे. की आत्ताच मुलांच्या डोक्यावरती अभ्यासाचं बर्डन दिलं की ती मुलं अशी कमकुवत होतात शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या. म्हणून आमची इच्छा होती की मुलांना
जिल्हा परिषदला शिकवायचं. जिल्हा परिषदला मुलं अभ्यासाबरोबरच शरीराने पण स्ट्रॉंग होतात. या शाळेतले विद्यार्थी खेळात देखील आघाडीवर आहेत. हे का झालं की लोकांनी ही शाळा चळवळ म्हणून घेतलेली. एक मुवमेंट तयार झाली की शाळा म्हणजे माझी शाळा, आपली शाळा, आणि हे कुठेतरी वाटलं पाहिजे लोकांना. तेव्हाच, आणि लोकसंपर्कातूनच शाळा घडतात. म्हणजे जेवढा तुमचा संपर्क जास्त, लोकसहभाग जास्त, त्याच्यातूनच शाळा घडतात, मोठ्या होतात. इतर कोणत्या शाळेत मी जी शाळा बघेल त्या शाळेतल्या जो टॉप मोस्ट विद्यार्थी असेल तसा प्रत्येक विद्यार्थी माझा असावा, असं माझं स्वप्न आहे. त्याच्याकरता मी इतर शाळा बघणार आणि ते माझ्या शाळेत जे नाही ते या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार. शेलार मेमानवाडीची ही शाळा म्हणजे उत्तम शिक्षण पद्धतीचे एक उदाहरण आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबरच राबवले जाणाऱ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतोय. पण आता या शाळेला गरज आहे ती शिक्षकांची. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षक मिळावेत अशी इथल्या गावकऱ्यांची अपेक्षा आहे. तसंच जर असे उपक्रम इतर शाळांमध्ये राबवले गेले तर शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारू शकतो.